राहुल्या मगाशी बापू मगाशी कुठं काल भेटलेली ती मला. हो नाही रे. बापू केस कापून कापून तुमचा झालाय गजनी. राहुल्या तू मला अक्कल शिकू नको. मी इतका बी सरबळा नाहीये. ती मगाशीच आलेली. का राहुल्या? हं? हं? हा मगाशी भेटली पण कुठं गेली काय नाही सांगितलं. अजिबात नाही सांगितलं. हो ए राहुल्या, अरे तुझ्याकडे काय तर बोलली असेल की. काय नाही बोलली. आणि काय बोलली असती तर मी तुम्हाला लगेच सांगितलं असतं ना. तुम्हाला माहितच आहे की मी किती प्रामाणिक आहे ती. कुठं शोधायची राहिलं? डोक्याला तापच झालाय नुसतं. पण नक्की झालंय काय? काय नाही हो, आमच्या शितलीच्या नाकाच्या शेंड्यावर राग असतो. काय सांगायचं आता? यो अलीकडल्या पोरांचा प्रॉब्लेमच आहे. यांना जरा बोललेलं सहन होत नाही. तुम्ही मला बोलताय का? तुला किती बी बोललं तरी तू काय घर सोडून जाणार आहेस का? म्हणजे मी जायची वाट बघतोय वय. हे जित्या, ह्यांचं चालू व्हायच्या आधी चल आपण इथनं निघू. बापू येऊ का? दिसली तर फोन करा. हो हो. ए तू बघ वर चाळीला, मी आलो यास्मिनच्या घरनं बघून. हं? चालते. बापू फोन करा. शीतल बेळगावला गेल्या घरातल्यांना कळलं तर लय अवघड होईल. शीतल पण ना. या की वहिनी, ये की गाणे. बसा. ये की ग सुमाबाई, मशीन घेतल्यापासून फिरकलीच नाहीस. अजून डोक्यात धरून बसलाय वय? अगं बघायला गेलं तर 1000 रुपयाचं मशीन. माझ्या भीत अडचण झालेली. आता तू अध्यक्ष आहेस म्हणल्यावर तिथं ठेवून काय करायची? बरं ती जाऊ दे. बचत गटाचं काम भारी चाललंय ना? भारीच चाललंय की. रेग्युलर मीटिंग घेतोय प्रत्येकाच्या घरी. आणि आता उचल बी वाढवली. अगं पण नुसती बचत करून काय उपयोग आहे? बिझनेस करा, काय तर बिझनेस. अहो कुठल्या तरी गावात म्हण मिलिटरीवाल्याच्या बायकांनी बचत गटात एक लक्झरी बस खरेदी केली या आणि महिना 50,000 रुपये कमावते ती या. काय सांगतो? होय की. सुमाबाई घ्या आता मनावर. मी होते तेव्हा बचत गटाला मशीन घेऊन दिली. आता लक्झरी जर राहू द्या, पण तुम्ही बारकं टुकटुक जरी घेऊन दिलं ना तरी लई झालं. माझं काय पद बी न ग आणि पैसा बी न ग. पुष्पताई, अजिंक्यांनी जे पैसे भरलं होतं ना ते परत मिळालं ना? नाही मग आता कसली काय अडचण तुम्हाला? अगं भय, पण कमाई तर आमचीच होती ना. आणि या 5 महिन्यात त्याचं याद गेलं असंच. आमचं पण पैसे मिळालं, राहुल्यानं भरलेलं. पैसे मिळालं म्हणून नशीब. होय खरंय बाई तुमचं. सुमे, साडी बाई लय भारी आहे तुझी. 500ची तर असेल की. पुष्पताई 500 काय येतंय? 1200 मोजल्यात. 1200. 1 रुपया कमी नाही, जास्त नाही. लेटेस्ट मधली हाय. जीजी काय ग? जेडी कुठे दिसेना, कुठे गेली का? अगं गेली असेल कुठे तरी बाहेर. आणि हा का तिचं लगीन ठरल्यापासून का नाही जागेवर पायच नाहीत बघ. म्हणजे लगीन ठरलंय वय? सुमे ठरलेलं नाही अजून. म्हणजे पोरग येऊन बघून गेले पण अजून काही त्यांचा फोन बिन आलेला नाही. मग उगाच कशाला आपण नाचायचं? जीजी आता काय राहिलंय?
अगं एकमेकांची पसंती झाली. आणि सुमी, हुंडा देताना का नाही मी अजिबात पुढे मागं बघायची नाही बघ. अहो पण अलीकडे हुंडा बिंडा चालत नाही. अगं ह्या झाल्या बोलायच्या गोष्टी. एकुलती एक पोर आहे माझी. चांगलं 2-4 तुळं तर अंगावर घालीनच. आणि खरं सांगू का, 2 लाखाच्या आत तर काही लगीन उरकायचं नाही बघ. होय हो पुष्पाताई, पोरग काय करताय पण? अगं इंजिनियर हाय. अगं 10-15 एकर शेती हाय. नुसतं शेत करून घेतलं ना तरी 7 पिढ्या बसून खात्याल. पुष्पाताई, बोल की. जयडी बरं तयार झाली. का ग? नाही म्हणजे तिला अजिंक्यन बरोबरच लगीन करायचं होतं ना. नग बाई साठल होत. आणि मिलिटरीवाला म्हणलं की अवघडच असतंय बघ सगळं. नाही पण जयडीला पसंत आहे का? सुमे, अगं तिच्या पसंतीशिवाय आम्ही बोलणी करतोय वय. हे एक बरं झालं बाया, वयात लगीन होतंय. नाहीतर बघतेस की अलीकडच्या पोरी पाक तिशी ओलांडली तर लग्नाचं नाव घेत नाहीत. आता बघा की, ती भाग्य आपल्याला वाटलं होतं का पळून जाईल म्हणून. मिटलं की प्रकरण. अहो होय, पण बट्टा लागलाच की. तेवढ्या बाबतीत मात्र माझी जयडी बघा. आता हाय जरा अल्लड, पण संस्कार आहेत तिच्यावर. बरं मग तारीख काय धरली? अगं सुमे, अजून 7 पुलाखांना पाणी जायचंय. आत्ताशी कुठं बघणं देखणं झालंय. अजून बैठक व्हायची. होणार की सगळं. आणि माझ्या जयडीत काही कमी आहे वय? खोट काढायला आणि नाव ठेवायला कुठं बी जागा नाही. बघालच नशीब काढते का नाही ती. जयडे, आता रडणारच आहेस का का बोलणार आहेस? अजिंक्य, अगं बोल ना, काय झालंय? घरची माझं जबरदस्तीनं लग्न लावतात. काय हो, अचानक काय काढलं तुझ्या लग्नाचं? मला नाही माहित. मामाबरोबर बोललीस का? ते तर मम्मी म्हणते तेच करतात. अगं पण मामाला कळत नाही वे. आणि तुझं एमकॉम झालं, करता येईल की लग्न? अहो मी बी तेच म्हणलं त्यांना, पण ते ऐकतच नाहीयेत. मला कसं काय कोण बोललं नाही? सगळं गुपचूप करायचं चाललंय. गुपचूप? गुपचूप करण्यासारखं काय कारण आहे? मला नाही माहित काय. मला असं वाटतंय की ती भाग्यश्री पळून गेली म्हणून असं करत असतात. अगं भागी गेली म्हणून काय तू थोडीच जाणार आहेस का? हा,